हे बघा टेन 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 बापरे, अशी पॅकेजिंग मी पहिल्यांदा बघतोय औषध आंब्यांची अशी असते ते. वास घ्या. हा बाई, पहिला वास आंब्यांचा. कडाके कडाके बघा आंबाई. अरे उठ चढली. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गुड ब्लॉग. आणि आज आहे काय, आज गुरुवार आहे, 16 तारीख आहे. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय कारण की आज कारण पण तसं चांगलं आहे, त्यामुळे टेक्निक नंबर. तर मग कारण पण तसं चांगलं आहे कारण की थेट आपल्याकडे देवगडवरनं आलेली आहेत आंबे. आणि सीझनचा पहिला आंबा मी बघणार पण आहे, खाणार पण आहे आणि पेटी फोडणार पण आहे. त्यासाठी स्टे ट्यून, तुम्हाला दाखवतो. हे इकडे एक आंब्याची पेटी आहे. तर ही एक आली आहे, ती आत्तेकडनं आली आहे. आणि मावशीची पेटी कुठे गेली? इकडे मावशीची पेटी आहे. तर मग हे देवगडवरनं आलेले आहेत. सोनं याच्या आतमध्ये सोनं. आणि हे आमचे आचऱ्याचेच आहेत. तर मग आता थोडं हॉटेलचं काम आहे ते करू आणि येतो आणि मग तुम्हाला दाखवतो की आमचे आंबे कसे आहेत ते. एक्सायटेड असं मी पहिल्याच वर्षी की एप्रिलचा मिड उगवला आणि मी अजूनपर्यंत आंबे खाल्ले नाहीत. यावर्षी आंबे आहेत पण नाही. तुम्हाला थोड्या वेळाने बागेमध्ये जाऊन पण दाखवतो आमच्या की कशी परिस्थिती आहे ती. आमच्याकडे झाडं असून पण आंबेच नाहीत. त्याला दुसरे लोक आम्हाला देतात, त्यामुळे आम्हाला खायला मिळतात त्यावेळी. तर मग लेट्स सी, बघू कसं होतं. पण काजू बघा इकडे एवढे आहेत ना. काजू यावर्षी खूप मिळाले पण आंबे नाही किल्ला. सो लेट्स गो, जाऊया, काम करूया आणि थोड्या वेळाने परत येऊन तुम्हाला दाखवतो की आंबे कसे आहेत ते. सो आता नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा आणि आपल्याकडे कस्टमर आले, त्यांना एक प्रॉपर्टी बघायची होती. तर मग ती प्रॉपर्टी दाखवून आलं आणि चांगली प्रॉपर्टी आहे. मी पहिल्यांदा बघितली, सेलला आली आहे. म्हणजे पप्पा बाबांच्या ओळखीमध्येच आहे. तर मग सेल करायचे त्यांना. आणि तुम्हाला जर हवी असेल, आचऱ्यामध्ये नाही, ती मे बी चिंदरमध्ये आहे. आणि तिकडे तर नावावरती वगैरे सगळं होतं. तर मग असा सीन आहे. तर मग तुम्हाला पण हवी असेल तर प्रॉपर्टी तुम्ही मला DM करू शकता. आणि तेच आता एक कसं असतं ना की आपल्या थ्रू आले कोणी कस्टमर्स राहायला जरी आणि कोणती प्रॉपर्टी बघायला जरी, तर एक त्यांचा एक विश्वास असतो. तर मग तो एक कायम ठेवायचा असतो आपल्याला. तर मग एक ट्रस्ट बिल्ड करायचा असतो. तर मग त्याच हिशोबाने आता एक दाखवले प्रॉपर्टी, बघू पहिल्यांदाच करतो. तर मग चांगलं वाटतं. आणि इवन दुसरं काही ना काही बिझनेस स्टार्ट करायलाच पाहिजे. तर मग चांगलं आहे. आता बघतो तिकडे, बघ झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर मग बाकीचे ऑप्शन आहेत आपल्याकडे. आणि आता बघूया, जाऊया आपण टुवर्ड्स घरी आणि आंबे तुम्हाला दाखवतो. आंबे इंतजार कर रहे हैं बिडू. बघूया आता. तर मग मित्रांनो, हे बघा इकडे आलेले आहेत आपले आंबे. देवगड हापूस, स्ट्रेट फ्रॉम देवगड. तर मग आता मी पूर्ण फ्रेममध्ये येते की नाही माहीत नाही. थोडं पाठी घेतो आणि थोडंसं कॅमेरा असा वर करायचा प्रयत्न करतो. होतोय का, दिसतोय का? जर होप करतोय दिसत असेल. पण मेन अट्रॅक्शन आपला आजचा आंबे आहेत. तर मग ह्या बघा, असा बॉक्स असतो आपला. पहिल्यांदा कोणतरी असा आंब्यांची अनबॉक्सिंग करत असेल. कारण की यावर्षी ॲक्च्युअलमध्ये शॉर्टेज आहेत. ते आमचं सन करते का थोडा वेळ. एकदम चॉप. तर मग आपलं अनबॉक्सिंग होणार आहे कारण की यावर्षी शॉर्टेज आहेत आंब्यांची. आणि एप्रिलच्या मिड झालेला आहे आणि पहिल्यांदा आम्ही आंबे बघतोय असे पेटीमध्ये. नाही तर मग एप्रिलच्या पण अगोदरपासून आंबे चालू होतात आणि एप्रिलपर्यंत आम्ही कंटाळून जातो की आंबे खाऊन. पण यावर्षी पहिल्यांदा आंबे बघणार आहोत. तर मग लेट्स अनबॉक्स. आणि हे मावशीने पाठवलेत मला, तिने स्वतःहून खरेदी करून. तर मग थँक्यू मावशी. तर मग सगळ्यांना अशी मावशी भेटून दे की जी आंबे पाठवते. कारण की माझी मावशी ज्या आहे
रिच, दॅट्स वाय. तर बघ हे बघा आता आंबे कापूया आपण. पण हे कुठं नाही, मी उलटा कापतो का, ती सरळ कापते, बरोबर कापते. आमची आराध्या इकडे खूप क्युरियस आहे बरं का. हे बघा, हो ना आंबे. हे पडलो रे तुझ्या मायला. हे बघा, टेन टेन टेन. बापरे, अशी पॅकेजिंग मी पहिल्यांदा बघतोय औषध आंब्यांची. अशी असते ते आंबे. बापरे. तर मग तुम्हाला आता कळालं असेल की आंबे एवढे महाग काय आहेत ते. बघा अशी पॅकेजिंग पहिल्यांदा, ते पण आपल्या गावामध्ये असे पॅकिंग करून भेटलं. वास, काश तुम्हाला मी आंब्यांचा वास देऊ शकलो असतो. वास घ्या. हा बाई, पहिला वास आंब्यांचा. कडाके एकदम कडाके. आद्या आंबे कैसा लग रहा है? मस्त ना. आता आंब्यांचा वास आपण आराध्याला. आंबे वास घे. तुझ्या तर हिला तर काही चांगल्या गोष्टी आवडतच नाही, पण तिला तर मी ट्राय करायला देणार आहे आंबे. पण डेंजर वास येतो भाई. मस्त मस्त मस्त. आणि बघा दिसून बघा, क्वालिटी बघा काय कडक आहे आंब्यांची. देवगड हापूस ह्याला म्हणतात, देवगड हापूस. आंब्यांचा बापूस म्हणजे कोण? देवगड हापूस. वाव 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 वाव. चल खा चल. हिचं आता जेवण चालू आहे. हिचं आता 1 तास जाणार आहे. आणि अजून एक पेटी आहे बाहेर 5 डझनची, ती पण आता उघडून बघूया. बाकी हे तर पिकलेत ऑलमोस्ट. आता हे खायलाच चालू करायला पाहिजे. चांगलं झालं लवकर मी अनबॉक्सिंग केली, नाहीतर मग वाट लागली असती आंब्यांची आणि माझ्या जीवाला लागलं असतं खूप. थँक्यू मावशी, वन्स अगेन थँक्यू. सॉरी, मी थोडासा आंबा खाल्ला. पहिली रिॲक्शन तुम्हाला द्यायला जमली नाही, तर मग मम्मी या आमचो खाऊ केव्हा आंबो खाऊ किंवा खाऊ. वा मजा आली. काश तुम्हाला पण प्रदेशाने पण खाल्लाय, मी पण खाल्लाय. पहिला आंबा आमचा या सीझनचा. वा घाटी. तर मग आता आम्ही दुसरा आमचा बॉक्स अनबॉक्सिंग करणार आहे आंब्याचा. तर मग आता आम्ही जुगाड करून लावला आहे स्टँड. आपल्यासोबत आहे आराध्या पण अनबॉक्सिंग करणार आहे आंब्यांची. तर थांबा 2 मिनटं, मी बॉक्स घेऊन येतो. हा बघा 5 डझनचा बॉक्स हा. तर मग आता आम्ही अनबॉक्सिंग करतोय. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. प्रार्थनाकडे देवाकडे चांगले निघून द्या आंबे. मग आता पहिली लेअर निघते. बारे मस्त. पिकायला आलेत आता. एक 4-5 दिवसामध्ये पिकतील असं वाटतंय. हिची एक्साइटमेंट बघा केवढी वाढली आहे ती. ए बघा आंबाई. अरे उठ चढली. फेकू नको.
आता हे नाही म्हणता एक 5 ते 6 डझन असतील या बॉक्समध्ये. आणि या आता बॉक्सची किंमत बघायला गेलं तर एक 6 ते 7 हजार रुपये असेल मार्केटमध्ये. देवगड हापूस हा, ओरिजिनल, एकदम ओरिजिनल गावातला. पण हा आता आमचा पर्सनलमध्ये झालेला आहे, कारण की आता आंबे आहेच नाहीत आणि ही आमची पहिली पेटी आहे. मी पहिला आंबा बघतोय या सीझनचा. तर मग हा नॉट फॉर द सेल, हा आमच्यासाठीच आहे. इन केस जर अजून आंबे आले तर मी सेलसाठी काढेन, कारण की लास्ट इयर पण मी आंबे विकलेले, पण यावर्षी आता आमच्या झाडांनाच आंबे नाहीत तर मग विकत नाही. त्यामुळे लोकांची थोडी गैरसोय होत आहे, पण सॉरी आता काय नाही करू शकत, आंबेच नाही आहेत आणि जे आहेत ते आता आमच्यासाठी आहेत, आम्ही खाऊ ते. सो तुम्ही पण या खायला मित्रांनो. हे बघा. आणि देवगड हापूसची एक वैशिष्ट्य असतं की तुम्हाला देठासकट भेटतो. तर मग तो देठासकट असेल तोच असं मानला जातो की देवगड हापूस आहे. तर मग हा एक हॅक आहे, जर तुम्ही विकत घेत असाल आंबे तर मग असे डेट असतील तरच विकत घ्या. आणि हा बघा, हा एक असा बॉक्स भेटतो, तो आपल्या मालवण, आचरा आणि देवगडमध्येच असा बॉक्स भेटतो. तर मग हाही अजून एक आयडेंटिटी आहे की देवगड हापूस असल्याचे. तर मग आता पॅक करून ठेवू आणि थोडं जर जमलं तर मग संध्याकाळी जाईन तुम्हाला आमची कलमं दाखवायला की ॲक्च्युअलमध्ये आहेत की नाही आंबे. ते तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. बाकी बघू आता कसं काही पुढचा दिवस जातं. हे बघा यांचं काय झालं बघा, इकडे कांद्यांनी खेळतात. ऐ कांद्याने रे नको टाकलं, मस्त रे. चलो बघू आता काय कसं आपला दिवस जात आहे पुढचा. तर मग आम्ही गेलेलो मालवणला, क्विक विजिट होती एक. तर मग ते पटकन जाऊन आलो, तर मग काही ब्लॉग शूट करायला मिळाला नाही. तर मग आता टुवर्ड्स चाललं आहे परत आता आपण आचरायला. तर मग आम्ही त्या दिवशी खेळता थोडंसं आराध्याच्या जिभेला लागलेला. तर मग त्याच्या डॉक्टरला दाखवायला गेलेलो, पण ओके आहे सर्व. औषधं दिले डॉक्टरने, ते फक्त घ्यायला सांगितलं. पण तिची लाळ खूप निघत होते, त्यामुळे बोललो की टाकूनच येऊ, रिस्क नको उगायची. तर मग आता झालेलं आहे सगळं आणि टुवर्ड्स चाललेलो आहोत आम्ही आचरायला. हो ना. आणि तिकडे लेफ्ट साईडला मस्त सनसेट दिसतोय, पण इकडनं तुम्हाला नीट दिसणार नाही. तर मग आता जाऊ. हा दिसतोय या गाईस, सनसेट बघा गाईस. आणि काय माहिती, आमच्या आराध्याला सनसेट एवढा खूप आवडतो ना, तर मग ती कधीही असं सनला बघितलं ना तर मग एकदम एक्सायटेड होते, ओरडायला लागते. तर मग सनसेट नाही आवडत तिला, समुद्र आवडतो. सनसेटच्या वेळी समुद्रामध्ये जातो, तर मग एकंदरीत कळत नाही समुद्र की सनसेट. पण मोठे समुद्र ठीक आहे, समुद्र आवडतं आमच्या आराध्याला. तर मग आता बाग राहिली आमची दाखवायची, ती आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी कव्हर करू. बाकी कसा वाटला तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आमच्या आंब्यांचं, तर मग प्लीज कमेंट करून सांगा. आणि बघू आता रात्री 2-3 आंबे कट करीन तेव्हा तुम्हाला दाखवतो की आंबे आमचे कट करून आतमधून कसे निघतात. चांगले आहेत, कानरेडे आहेत, कुसलेले आहेत, पण दाखवतो. बघू आता रात्री कापतो 1-2 आंबे. कापूस स्कॅन केलेले आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये ते आंबे स्कॅन करून दिलेले आहे, तर म्हणून एवढी चांगली पॅकेजिंग होती त्याची. तर मग बघू आता कसे टेस्ट लागतात. हापूस आंबा कॉलिंग. चलो जातो घरी आणि तुम्हाला सांगतो. ती बापरे, 3,500 रुपये पेटी, म्हणजे 5 डझन 3,500. 1 डझन 1 डझन 3,500. बापरे, बघितलं माझी मावशी कोण आहे, रिच मावशी आहे माझी. तर मग थँक्यू मावशी, सल्यूट आहे तुला. तर मग ती पण ब्लॉग बघते. काय बोलत असेल ते जाऊन ते, पण एकंदरीत थँक्यू सो मच मावशी आंबे पाठवल्याबद्दल. 3,500. तर आता एकंदरीत 3,500 असतीलच असं आम्ही धरून चालतो. तर थँक्यू आराध्याकडनं आणि माझ्याकडनं पण आणि प्रमेशाकडनं पण. चला जाऊया पहिलं घरी. तो आता वाजलेले आहेत 8:30 आणि आम्हाला एक अचानक मध्ये व्हेज बिर्याणीची ऑर्डर आली आणि ती ही बघा, इकडे व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि आमची कामवाली बाई थोडी काम करते, बिझी आहे ती. तर मग
बाकी सगळं ऑलमोस्ट रेडी झालं आहे सगळं. आणि काय बोलतो आता येतील आणि घेऊन जाते. दम लागतो आहे बिर्याणीला. आणि तुम्हालाही जर बिर्याणी हवी असेल तर मग प्लीज मला एक दिवस अगोदर ऑर्डर करा, तसं तुम्हाला आम्ही बनवून देऊन जाऊ. बाकी आता गेस्ट आहेत वरती, अजून एखाद दिवस आहेत, अजून बाकीचे पुढचे बुकिंग्स पण यायचे आहेत. बघू आता कसं काय ते होतं. आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंत ठेव, कारण की खूप सारं कामावर बाकी आहे आता, ते करतो पटपट. आणि भेटूया तुम्हाला अशा चांगला व्हिडिओ मिळतो तोपर्यंत. काय ओ कामवाले बाय 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 बोला. तिच्याकडनं मी बाय बाय बोललो, थोडा ॲटिट्यूड जास्त आला तिचा.